Today he is completing 5 years in service as a chief minister. Big round of applause to him. Congratulations sir. आणि या सुवाळ्यार पहिलीच मीटिंग आमच्या शोली कॉन्स्टिट्युएन्सीन आणि आमच्या बंदीरवाड्यान. मे यू गॉड ब्लेस यू विथ many more happy and healthy years to carry on the good work what you are doing for our state and in turn for our country. तुझ्या हातीतल्यान आयज पहिले आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन फंक्शन जाता आणि आय एम प्राऊड to have you here and our people are proud. आणि आयज आमचो सीएम मुद्दम करून आमच्या ऑनरेबल मिनिस्टर सेंट्रल मिनिस्टर आणि आमचो कॅन्डिडेट फॉर बीजेपी फॉर नॉर्थ गोवा त्याच्या वांगडा आमच्या इलेक्शन कॅम्पेन चालू करता फ्रॉम शिवोली कॉन्स्टिट्युएन्सी. आय विश श्रीपाद नाईक ऑल्सो ऑल द व्हेरी बेस्ट. 25 years as a MP, 5 term, and this is going to be the 6th term. Yeah, big round of applause to him. 25 years is not a joke. ते स्थानार राहून आयज वयल्या पावण्यार आहा. सो ऑल द व्हेरी बेस्ट. आमच्या शिवोली कॉन्स्टिट्युएन्सी खातीर आमच्या चीफ मिनिस्टरान खूप वावर केल्ले आहात. लॉट ऑफ वर्क्स अंडर हीज लिडरशिप. पहिले म्हणटा ते आमचे 5.6 MLD वॉटर ट्रीटमेंट प्लांट आमचे 2च महिने झाले फाउंडेशन स्टोन घातला. आमच्या म्हाका खबर आहा बंदीरवाड्यान आमी येयल्ली तेन्ना आमची महिला उदकाचोच प्रश्न तांचो मेन आसलो. मागीर आमची वॉटर पायपलायन आमी इनॉग्रेट केला. सी दीस थिंग्स आर मेन. वॉट इज उदक, बरे रस्ते, इलेक्ट्रिसिटी, आमचे हेल्थ, आमचे शिवोली हेल्थ सेंटर नये बिल्डिंगाचे आमी इनॉग्रेशन केला. अंडरग्राउंड केबलिंग आख्या शिवोली कॉन्स्टिट्युएन्सीन चालू आहा. अंडरग्राउंड केबलिंग आणि त्याच्या उपरांत आमचे रिइन्स्टेटमेंटूय म्हणल्यार हॉट मिक्सिंग. सो ऑल दीस वर्क्स आर इन प्रोग्रेस थँक्स टू आवर ऑनरेबल CM अँड आय हॅव नो वर्ड्स टू थँक यू इनफ सर. आणि आयज मुद्दम करून CM आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन येयला. आमचे ग्रीवियन्सीस कितें आहा ते आयकपाक. आमचे रामपार येयल्लो आहा. हे आमचे सर तुका ऑलरेडी सांगलेले आहा गणेश विसर्जन पॉन्ड स्वात रॅम्प इट इज. आणि 4 वाड्याचे लोक हांगा आपले गणेश विसर्जन करता. सो द केस इज पेंडिंग इन NGT रिगार्डिंग डेमोलिशन ऑफ दॅट पार्ट विच इज नॉट waivers are not being laid. सो तेजे तुका लोक सांगतलो. दुसरे म्हणटा ते आमचे डिसिल्टिंग ऑफ दॅट्स द माउथ ऑफ द रिवर. त्या सुवातेर आमच्या नुस्तेकार भावांक खूप त्रास जाता आपली कॅनोज आपले बोटी घेऊन दोर्यान वचपाक. सो ते डिसिल्टिंग आणि आमचो जेटी थंयसर आहा सर. इट्स अ इन व्हेरी बॅड स्टेट. पार्ट ऑफ इट हॅज ऑलरेडी कॉलॅप्स्ड. सो तेजे तुका रिक्वेस्ट ती जेटी आमची GSIDCन घातलेली आहा. सो आमच्या नुस्तेकारांचे फकत एकूच मागणे की सायमल्टेनियसली काम करचे ते जेटीचे आणि ड्रेजिंग. सो आणि विषय हा ते आमचे लोक तुका तुझ्या फुडल्यान घालतले. आय रियली विश यू ऑल द व्हेरी बेस्ट अँड गॉड ब्लेस यू इन द गुड वर्क वॉट यू आर डुईंग फॉर द सर्व्हिस ऑफ मॅनकाइंड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद मॅडम डिलाला लोबो. खरेच स्वर्गीयवासी मनोहरभाई पर्रीकर यांच्यानंतर यशस्वीरित्या 5 वर्सां धुरा सांबाळलेले आमचे आदरणीय असे मुख्यमंत्री प्रमोदभाई सावंत यांच्यानी खरेच दीस रात मेळोन गोंया खातीर असे बरे कार्य केल्ले आसा. म्हणून आयज हांगर शिवोलीच्या कॉन्स्टिट्युएन्सी तर्फे MLAन त्याचो सत्कार जावचो त्याचो एक मोमेंट दिवन आणि हार घालून हांव मागता MLA कडे तशेंच श्रीपाद भाऊ कडे आनी बाकी सगळ्या मान्यवरां कडे त्यांचो 5 वर्सां जाल्या म्हणून त्यांचो सत्कार करचो.
धन्यवाद. हांव मागतां आमचे सेंट्रल मिनिस्टर श्रीपाद भाऊ नायक ज्यांच्यांनी 25 वर्सां कंप्लीट केल्ली आसा तेंचे कडेन मागतां 2 शब्द सांगून सभेक संबोधित करचे. नमस्कार. मुख्यमंत्र्यांच्या शिवलेच्या दौऱ्यान आजच्या या सभेक माझ्यावर उपस्थित आमचे गोंयचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, आमदार ह्या भागाच्यो मॅडम दिलायला लोबो, कलंगूटचे आमदार मायकल लोबो, शिवलेचे आमदार आणि माजी मंत्री दयानंदभाई मांद्रेकर, माचेर बशिल्ले सगळे जिल्हा पंचायत सदस्य, पक्षाचे अध्यक्ष, सरपंच, पंच, इतर सगळे मान्यवर, पत्रकार बंधू आणि उपस्थित या गावच्या माता भगिनी आणि बंधूंनो, एक खुशीची खबर असा की आज या दौऱ्यात सगळ्यांक मेळपाची परत एकदा संधी मेळ्ळी. भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीन ह्या गोंयचो जसो भारताचो विकास साधता करता हे तुम्ही सगळ्यांनी प्रत्यक्ष डे टू डे पळयतात. त्या संदर्भात जास्त काही सांगपाची गरज ना. हांव सगळ्यां पयलीं तुमच्या मनापासून हांव आभार व्यक्त करता. एक सामान्य कुटुंबातलो हांव भुरगो आणि गेली 25 वर्सांचो उल्लेख झाला म्हणून सांगता की गेली 25 वर्सां तुम्ही 5दा ज्या जाग्यार दुसऱ्यांदा कोण MP येवंकूच शकूना तेन्ना तुम्ही म्हाका 5दा निवडून दिलो आणि देशाचे सेवेक रुजू करून खूबशीं कामां गोंयचीच न्हय तर संपूर्ण देशाची कामां मिनिस्ट्रीच्या द्वारा करून घेतली. हांव खरोखरच भाग्यवान समजता की तुमच्या आशिर्वादामुळे हे सगळ्यो गोष्टी शक्य जाल्यो. आणि ज्या जाग्यार जें जें कितें करूंक जाय आशिल्लें मागीर खासदार निधी आसूनी किंवा अन्य खंयच्या तरी माध्यमातून फंड हाडपा आसूनी, केंद्र सरकारचो फंड वेगवेगळ्या प्रोजेक्टां आसूनी, दोतोर ताचो निश्चितपणे ताचो उल्लेख करतले. आणि मुळांतच आमी थोडेशे प्रसिद्धीक जे कितें आसा तातूंत इल्लेशे स्वभाव फाटी, कारण आमकां ते ल्हानपणाकच शिक्षण अशें मेळ्ळें की जें कितें करता तें समाजाच्या हिता खातीर करतात. ते कितें करता ताचो डांगोरो पेटून न्हय किंवा बोवाळ करिना हे संस्कार मुळांत जाल्ले. ताका लागून आमी इल्लेशे प्रसिद्धीक फाटी आसा हें आमी मान्य करपाक जाय. परंतु एकच विचार की राजकारणांत येवन आमी खुबश्यो गोश्टी बऱ्यो करूंक शकले तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादान. ते म्हणजे आज माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी तांचो जो विचार आसा ह्या देशाक विकसीत कर, भारत देश हो विकसीत जावंक जायो, त्या वटेन हे सगळे प्रयत्न म्हणजे राज्य सरकारचे प्रयत्न, डॉक्टर प्रमोद सावंत ज्या पद्दतीन प्रयत्न करतात, थंय केंद्रान मोदी गव्हर्मेंट करता, खुद्द मोदी जवळ जवळ दिसांतून 18-19 वरां झोटून काम करता. हाजी इच्छित इतलेंच आमकां तातूंतल्यान कांय साधून घेवपाचें ना. परंतु हो देश जो आतां पर्यंत फाटी उरला त्या देशाक फुडें व्हरता सर्वार्थान. देश फुडें व्हरप म्हणजे हांगासरल्या सामान्य मनशाचो विकास धरून देशाचो इन्फ्रास्ट्रक्चर, देशाचे जगांतलें नांव हें फुडें व्हरपाक परत एकदां जे काही टार्गेट जे ठरयल्ले आसा ते म्हणजे आज भारता कडेन पळोवपाचो दृश्टिकोन जो कितें वेगळो आशिल्लो, हो गरिबांचो देश, दुयेंत लोकांचो देश, आज ते बदलून भारत एक शक्ती आसा हे दाखोवपाचें कार्य गेली 10 वर्सां मोदी करीत ते आसा. आनी त्याच बरोबर 2047 एक टार्गेट आमचें आसा की जसो काही शेकडो वर्सां पयलीं भारत देश हो सगळ्याच्या जगांतलो नंबर 1 आशिल्लो, त्या पद्दतीन हो देश विकसीत करपाचें काम जें आसा तें आमकां करपाचें आसा, तें आमचें लक्ष आसा. आनी ते हातूंतल्यान जेन्ना सामान्य मनीस स्वावलंबी जातलो, आपल्या आत्मनिर्भर जातलो, आपल्या पांयाचेर उबो जातलो, ताका सगळे मूलभूत सुविधा मेळटल्यो, अन्न वस्त्र निवारा मेळटलो, तेन्नाच हो देश विकसीत जातलो. आनी ताची तयारी मोदीजींनी आपल्या वेगवेगळ्या सिमाच्या माध्यमातून गोंयान डॉक्टर प्रमोद सावंताच्या मार्गदर्शनाखातीर वेगवेगळ्यो स्किमी काडून सामान्य एका आत्मनिर्भर करपाचें काम जें आसा तें चल्लां. आनी हेंच विकसीत भारताचें पयलीं पावल आसा. आमची अर्थव्यवस्था जी आज देशांत खंय 10व्या नंबराचेर लास्ट आशिल्ली, लास्ट 10 नंबर आशिल्लो, परंतु आज ती मोदीजीन जवळ जवळ 5व्या नंबराचेर हाडून सोडल्या. ह्या जगांतल्या 5वे आर्थीक ताकद ही आज भारत जाल्लो आसा. आनी एक 2 वर्सांक परत 3री जातली आनी 2047 या जगांतलो हो भारत नंबर 1 नंबरचो देश जातलो. आर्थीक जागा सगळ्या तरेची ताकद जातली. आज ताची चिन्ह दिसून येयल्ली आसा. आनी म्हणून तुमच्या सगळ्यांचो सहयोग
तुमच्या सगळ्याचे जे आतापर्यंतचे पार्टी खातीर तुम्ही जे काय आणि सरकारा खातीर तुम्ही जे कितें तुमचो जो कितें आशिर्वाद लाभला, तुम्ही जो सहयोग केला, सहकार्य केला, त्याका लागूनच ह्यो सगळ्यो फुडें वतात. हाज्याय फुडें तुमच्या सहकार्याची आमी अपेक्षा करतात, तुमच्या आशिर्वादाची अपेक्षा करतात. आणि येणाऱ्या काळात आमकां 2047 तशें सगळ्याचें स्वप्न आसा किंवा देश विकसीत जावंक जायो. 2047 स्वप्न पुरी करपाक तुमचो आशिर्वाद दिवचो अशें मागता आनी सगळ्यांक देव बरें करूं. धन्यवाद भाऊ. आता मागता हांव शेवटच्या हाचेर मुख्यमंत्र्यान तुमकां संबोधीत करतलो. त्याच्या पयलीं जर 1-2 मनशांक कोणाक कितें प्रश्न विचारपाचे आसा, फिशरमॅन जे कम्युनिटी आसा तेंच्यांनी प्रश्न विचारपाचे आहा ते सीएमाक विचारूंक शकता. पहिले सुवातेचे आमच्या वाठारांत तुम्ही येयल्या म्हणून धन्यवाद म्हणटा. कारण सीएम हो पयलो आमच्या बंदीरवाड्याचेर पावल्लो आसा. तशेंच म्हजें एक सजेशन आसा की आमी जे हांगर गणपती विसर्जन करता ते तुमच्या लक्षान हाडून दिता की आमची जी घरां जी पळय आसा ती रोडाचेरूच आसा आनी त्यामुळे बारीकसो सुद्दां प्रोग्राम करचो पडलो जाल्यार आमकां गाडयेक व्हेहिकलाक खूब त्रास जाता. तेन्ना आमी तुमच्या हेकाच जोडून एक प्रश्न मागता. जशें मनोहर पर्रीकराच्या भाशणानंतर आमी आयकताले की एक जाणटो देवाची हे करूंक लागलो, आराधना करपाक लागलो आनी ताका एक ल्हान चेडो आसलो, लग्नाचो चेडो आसलो. म्हण तेचेंय लगीन जायनासलें. म्हण तेणीन देव ताका प्रसन्न जालो आनी ताका विचारलो तुका कितें जाय, तर म्हणलो आपल्या नातवाचें लगीन जायसर आपल्याक दवरचो तुमी. आता ताका दिसान आसलें नातवाक पळोवंक मेळचें म्हणून ताका देवान दिलें, ताका वर दिलो की तूं तथास्तु म्हणून. तशें तुमचे कडेन मागता की आमचे हांगर फिशरमॅन बांदव आसा तांकां हांगर रॅम्प ना, तो रॅम्प करून दिवचो. आनी ज्यो रस्त्याचेर आमच्यो व्हेहिकली धाडटा, जे प्रत्येक पालखेक चवथीक क्रावड जाता गाडयांचे, तांकांय आमकां गाडयांक हांगर व्हेहिकलां दवरपाक अरेंजमेंट करचो. जशें पर्रीकारान पाटो पूल केला, उदकाक त्रास न करता धडे घेवन उदीक टाकता, तशें 4 मीटर खांबे काडून आमकां जर तर ते हे करून दीत, आमचो जर अरेंजमेंट करीत जाल्यार आमी बाय डिरायला आनी तुमचे खूब आशिर्वाद दिता. म्हाका दिसता आशा आहा की आमचे डबल इंजीन आसा आनी डबल इंजिनांच्यान हे फुडें तुमी घेवन वयतले म्हणून. थँक्यू. सर हांव चड उलोवंक शकना. इतलेंच मागता की आमच्या हांगर बोटी चलता तेतून हांवूय एक मेंबर आसा सोसायटीचो. कितलीं वर्सां जाल्यार आमी तळमळटा हांगर. म्हाका जाल्यार दिसता आतां 40 वर्सां बिजनेस आसा. आजुनूय म्हाजी रिणां सोंपना बोटीची. कारण हे आमचे नस्त पळय आसा न्हू तेका लागून. इतलेंच मागता की नस्ताचेर कितें तरी उपाय करचो आनी आमचे जी हे आसा ड्रेजिंग आसा पळय न्हू ते आमकां एक सँडबार पळय प्रॉब्लेम जाता तो जर आमकां एक हे करचें. कारण फाटल्या वर्सां अशें खूब प्रॉब्लेम जाल्ले, अशें आमी खूब जाल्ले आनी सगळें जाल्ले आमचे. पूण ते कितें तरी बोर जे कितें तरी थंय प्रॉब्लेम जाले तेका लागून आमचे सगळे ते हे विस्कटले. जेणे करून तुमी मातशें हेचेर लक्ष घालून आमचो तो म्हणजे तिकडे आमकां एक हे करपाक जाय आसलें ड्रेजिंग न्हू, पूण ते सायडीक कितें बांदपाचें आहा तेका लागून वॉल एक्झॅक्टली ते जर आमकां घालून दी जाल्यार आमचें परमनंट सगळें हें सॉल्व जातलें. आनी दुसरी म्हणजे आमचे गव्हर्मेंटान आतां फिशरीज आमकां जी सबसिडी मेळटाली पळय न्हू ती बंद जाल्या. तेचेर मातशें कितें उपाय करचे. देव बरें करूं. नमस्कार सर. ट्रेडिशनल फिशरमॅन आसा 1943 घर बांदलेले. आता आमचे न्हू CRZ केस जातले. सो सर आमी कितें म्हणटा आमी जे कितें मातशें कितें वाडयता पळय आमचे खूब जाण भाव ते 6 जाण भाव. सो तांकां जाग्याक
घरान रावपाक जागा ना म्हणून इल्ले इल्ले वाडयल्या. सो ती CRZान आमचेर केस करता, ती मातशी तुमी पळोवची. म्हाजे कडेन पेपर हाडलेले आसा हांवें, तर मातशें ते तुमी पळोवपाचें. तेच म्हाका सांगचें. थँक्यू. थँक्यू. CM बाब, तुम्ही हांगा येयल्या बद्दल तुमचे धन्यवाद. कित्याक क्वचित अशे चीफ मिनिस्टर जाल्या उपरांत हांगासर भेट दिवपी अशे लाडके भुरगे, त्यामुळे आमी तुमचे धन्यवाद करता. देव बरें करूं म्हणटा. तशेंच आमचे सेंट्रल मिनिस्टर श्रीपाद नायक, तुमचे धन्यवाद. आमचे लायला व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू ती आत्ता तेंच्यांनी उलयला ते CRZ आमची 100-200 वर्सांची घरां आसा. मातशें कितें जालें म्हणटकूच लोकांक न्हू वाडोवूय मेळना कांय ना. आनी हो जो इश्यू इम्पॉर्टंट इश्यू, घर जर मोडटलें आनी ते रिपेर करतले म्हणल्या उपरांत जाल्यार CRZान वयता आनी ते सगळे थांबोवन कांयच करूंक मेळना परमिशन दिल्या शिवाय. तशेंच हांगासर रस्ते जे इन बॅड शेप, हांव तुमकां सांगता. तशेंच आमचे जे पाणयाचे प्रॉब्लेम आसा पळय हांगासर, नो सुळसुळीत आसा, पूण तेका हेंच ना. तेंच्यांनी सांगलां ते जाणा. म्हणल्यार आनी एक म्हणजे मुख्य म्हणजे हांगा जी फिशरमॅनांचे जे प्रॉब्लेम आसा. फॉर एग्जाम्पल हय, एक व्हेरी इम्पॉर्टंट जे रातचे बितचे हांगासर जी ट्रेड आसात. फॉर एग्जाम्पल हांव अशें म्हणिना की हांगासर हेचे चलता, धंदे चलता, हेचे चलता, पूण तेचेर न्हू मातसो हें दवरचो असो आमची एक इच्छा आसा. सर लास्ट एकूच सर, हांगर न्हू पयलीं खुबशे खुबे पडटाले, शिणाण्यो पडटाल्यो. आतां हालीं वर्साक त्यो बंद जाल्या. म्हणजे तुमी मातशी स्टडी करूंक लावची कित्याक लागून ते हें जालां ते. वेलकम सर, ऑनरेबल CM आमची एक मागणी आहा. हे जो तुम्ही पळयतात हांगा एक सिद्धेश्वर पुरातन देवस्थान आहा. एक म्हणजे निसर्गाने नटलेले आमचे सिद्धेश्वर देवस्थान. आणि ह्या देवस्थानाक जेन्ना हो फोर्ट जाल्लो तेन्ना एक रिटेनिंग हॉल बांदलेले व्हडल्या फातरांनी. पूण वेळाच्या काळान जे रिटेनिंग हॉल आसले ते हॉल सगळे धूप जाले त्याचो आनी ते सगळे व्हांवून गेले. हॉल व्हांवून गेले. आतां आमची महाशिवरात्री इतली नेटान आनी व्हडान जाता, लाखांनी लोक येतात सकाळचे ते रातचे रात पर्यंत. पूण आमी ते रेजोल्युशन पंचायतीन घेवन आमी WRD मिनिस्टराक दिल्ले. मॅडमूय येयल्ली म्हाज्या वांगडा. आनी ऑनरेबल WRD मिनिस्टर तो स्वता येवन पळोवन गेला, देवळांनी येवन गेला आनी तेणी सांगलेले आपूण करता म्हणून. आयज 1.5 वर्स जाले, हेचे कांयच वाटचाल जावंक ना. प्लीज सर हे लूक आउट करून मातशें करून घेवचें. देव बरें करूं. नमस्कार. शिवोले मतदारसंघातल्या दौऱ्याक आम्ही आज सकाळच्यान सुरुवात केली. सकाळी स्वामीजींचे दर्शन घेऊन, देवळात दर्शन घेऊन ह्या दौऱ्यात माझ्या बरोबर आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक आसात, आमच्यो शिवोलेचे आमदार मॅडम दिलायला लोबो, कलंगूटचे आमदार मायकल लोबो, माजी मंत्री बाबदयाबाई मांद्रेकर, आमचे निहारिका आणि ZP, बाकीचे सगळे सरपंच पंच व्यासपीठाचेर आसात आणि म्हज्या मोगाळ भयणीनो आणि भावानो. सगळ्यात पहिली अभिनंदन. ढोल ताशाच्या गजरात ज्या बहिणींनी आमचे स्वागत केले तांच्या खातीर नेटान मातश्यो ताळयो मारात. खरोखरूच हांव तांचे मनापासून अभिनंदन करता. आणि त्याच बरोबर ह्या ल्हानशा मिटिंगेक जरी आसना तुम्ही सगळे जाणांनी हांगासर जमले आणि आपल्यो प्रमुख समस्या ज्यो उलयल्यो 3 गजाली, जेका आमी म्हणटा की आपल्याक रस्त्याची समस्या येता ती, या गणेश विसर्जनाची समस्या ती, आणि दुसरो आपलो पारंपारीक व्यवसाय जो नुस्त्याचो व्यवसाय गेली कितलीशीच वर्सां म्हणजे आमी म्हणटा की पोर्तुगीज काळापासून चलत आयिल्लो व्यवसाय तो आसतलो किंवा पारंपारीक घरां. ह्या सगळ्याचेर सोल्युशन सांगता आसतना हांव एकदम थोडक्यात सांगतलो. कोड ऑफ कंडक्टाची म्हाका जाण आसा, त्या खातीर हांव फॉल्स प्रॉमीस न्ही, प्रॉमिसूय दिवंक शकना. कारण कोड ऑफ कंडक्ट चालू असल्या कारणान जर हांव खंयचेय प्रॉमीस दिले जाल्यार तेजें वायोलेशन ऑफ द कोड ऑफ कंडक्ट जाता. पण एक गजाल हांव निश्चित सांगता, CZMP 11 फायनलायज जालो, 19 फायनलायज जावपाच्या वाटेर आसा ऑलमोस्ट. ताच्या खातीर आमी दॅट रिलॅक्सेशन जी मागल्या. NGTंतल्यो कोर्टांतल्यो केसी म्हाका सगळ्यो खबर आसा. आमी नव्यान हांव फक्त ऑर्डिनन्स काडला म्हणून परत सांगता पत्रकारा खातीर, टुरिजमाच्या वतीतून आमी ऑर्डिनन्सूय काडला. तुमची टेम्पररी स्ट्रक्चर्स हाका सपोर्ट करपा खातीर
आम्ही ऑलरेडी ऑर्डिनन्स काढला आणि त्याच बरोबर 1991च्या पयलीं असलेली घरां ही सगळी घरां प्रोटेक्ट जातली ज्यांच्याकडे डॉक्युमेंट आसा. म्हाका खबर आसा TCPचे नासतले किंवा लायसन नासतले, बट ज्याच्याकडे लायट आसतलो, उदक आसतलो, हाऊस टॅक्स रिसिप्ट केल्लो आसतलो, ह्या सगळ्या घरांक प्रोटेक्शन दिवपाचो कायदो करप सुरू आसा. आत्ताच्या घडीक फक्त 2 म्हयन्या खातीर आमकां वेगळो नव्यान कितें करपाक जरी मेळना. कोड सोंपल्या उपरांत ह्या सगळ्या म्हणजे जो CZMP जितके लागता ताजेर सोल्युशन हे 100% येतले. ही माझी गॅरंटी आणि मोदीजीची गॅरंटी आसा, हांव ठामपणे सांगता. आणि हे फक्त हांव इलेक्शना खातीर सांगना, आमकां गोंयकारांच्या पारंपारीक घरांचो विशय हो म्हाका खबर आसा आणि सगळ्या गोंयकारांच्या पारंपारीक घरांचो विशय सुटावो जातलो. कारण आमकां तुमी म्हणटले तूं आज फक्त इलेक्शनाच्या भाशणाक भावच्या येयला आनी उलोवन वयता काय म्हणून. आमकां परतूय इलेक्शन आसा, परतूय 27च्या इलेक्शनाक आमकां तुमच्या मुखार येवपाक जाय. मॅडमीकूय इलेक्शनाक वचपाक जाय, म्हाका इलेक्शनाक वचपाक जाय, भाऊ कंटिन्युअस प्रोसेस आसा. पण हांव कित्याक सांगता, खुबश्यो गजाली आसतल्यो जे थोडे ते प्रश्न सुटावे जाता, नवीन कायदे येता त्या प्रमाणे समस्याय क्रिएट जाता नवीन. बट तेजेर सुटावे करपा खातीर नवीन कायदेय करचे पडटा. आणि नवीन कायदे करता आसतना आमकां थोडेशे रेस्ट्रिक्शनूय आसा. कोण तरी हायकोर्टान वयता, कोण तरी उठ्ठा आनी NGTन वयता. आमकां स्थानिकूच म्हणजे आतां फॉर एक्झाम्पल ह्या जेजो गणेश विसर्जन स्थळाचो विशय आमच्यातलोच कोण तरी उठ्ठा कोर्टान वता, त्या खातीर सरकार करूंक तयार आसा, सरकार पयशेय मोडटा, करूंकूय दिवन तयार आसा. बट कोण तरी अशे लोक जे आसा हाज्या खातीर थोडोसो डिले जाता. बट हो जरी डिले जाला आसत जाल्यार हे सगळे प्रश्न घरा पासून जेटीचे प्रश्न, इवन दो द ड्रायजिंगाचो हो हांव सांगूं शकता इतक्याच खातीर, इट इज इन द प्रोसेस. ड्रायजिंग करप आनी तुमच्यो बोटी ज्यो आहा त्यो वयर येवपाक जाय, ताच्या खातीर ऑलरेडी आमदारान तुमचे इनिशिएटिव्स घेतल्या. ड्रायजिंग करपाचो प्रश्न जो आसा हो आतांच म्हणजे पावसा पयलीं सुटावो जातलो, कारण तो इट इज इन प्रोसेस आसा. हांव नवीन कामाची घोशणा करिना. म्हणून तेंय काम जें आसा हे येता त्या म्हणजे एप्रील-मे म्हयन्या पयलीं सुटावे जातले. आनी इन फ्युचर जी नवीन कामां जी तुमी सांगल्यात जाचेर सोल्युशन काडपाक जाय ती कामां करपा खातीर आमी कटिबद्ध आसतले. ताणें सांगलें की आपूण 40 वर्सांचो नुस्तेकार वेवसायीक बरोबर आसा आणि त्या खातीर ताका सपोर्ट करपाक ज्यो गजाली करपाक जाय ते इन फ्युचरूय आमचें सरकार करतलें. आयज पर्यंत गोंयांत 502 नुस्तेकार म्हणून रजिस्टर्ड आसात. नुस्तेकार ताचे पेक्षा चड आसूं शकता, बट सरकार दरबारी जेची नोंद आहा ते 502 आसा. आनीकूय कोण जर अशे आसत ज्यांच्यांनी आपली नोंद करूंक ना जाल्यार म्हाजें म्हणणें करपाक जाय, करपाची गरज आसा. कारण त्याच्या खातीर तांकां ट्रेडिशनली वेगवेगळ्यो म्हणजे नील क्रांती स्कीम आसतली किंवा PM मत्स्य संपदा योजना आसतली. हाजेर आमी 2000 जवळपास 19 ते आतां 24 पर्यंत 22 कोटी रुपया आमी लोकांक वाटल्या. 22 कोटी रुपया. आमी ट्रेडिशनली एकेच स्किमीचेर रावन उपयोग ना. जशी नवीन स्कीम येता त्या नवीन स्किमीचो आमी नुस्तेकार नुस्तेकार नासतना सुद्दां वेगळे नवीन युवक हे नुस्त्याच्या वेवसायान येवपाक जाय. कारण आमी जर येयले ना जाल्यार भायले लोक कोण तरी येतले. आतां केज फार्मींग आसा, हांव पळयतालो की केज फार्मींग कितल्या जाणांनी एप्लाय केला. आमच्या ट्रेडिशनली एकट्याच दोगूच भुरग्यांक तुमच्या नॉर्थांतलो स्टीवर्ड असो कोण तरी एकटो आसा तरी एकट्यानूच एप्लाय केला. इट इज अ केज फार्मींग. इट इज एन अप्रॉक्सिमेटली द तुजें डीप सीन केज घालता आणि थंयसर परत आसा ताका पूर्ण सबसिडी दिता. आणि देर इज अ गुड स्कोप. खूब मोठ्या प्रमाणात नुस्तें जें आहा पळय न्हू हे भितरल्यान येता आनी ताका पूर्णता सबसिडी आहा. 90% सबसिडी आसा. म्हणजे केज फार्मिंगाक 5 लाख रुपया लागता आसत जाल्यार 90% सबसिडी गव्हर्मेंट ऑफ इंडिया दिता. अशा पद्दतीन ताका नॉर्वेची टॅक्नॉलॉजी आमकां हातूंतल्यान मदतूय करता. हांवें कित्याक सांगलें आमी कितें करता आमच्या ट्रेडिशनल वेवसाय आमची बोट वयता नुस्तें येता तितक्याचेरूच डिपेंड रावता तें जावचें ना. आउट ऑफ द बॉक्स जाका आमी म्हणटा की नवीन टॅक्नॉलॉजी वापरची पडटली. केज फार्मींग सारकेले नवीन टॅक्नॉलॉजीची मदत घेवची पडटली. केंद्रांतल्यो ज्यो स्किमा आहा तेजी मदत घेवची पडटली आनी ताज्या पासून आमकां हो वेवसाय आतां एडवान्स करचो पडटलो. हाज्या खातीर लागपी म्हणजे आयस फॅक्टरीज आसतल्यो, हेज्या खातीर लागपी प्रोसेसींग फॅक्टरीज आसतल्यो. सपोज आमी घेतले ना कारण कशें आसा हे नैसर्गीक उत्पन्न जितक्या मोठ्या प्रमाणात आमकां मेळटा अशें ना की तें काडलें म्हणजे बंद जातलें असो कांय विशय ना. इट इज पारंपारीक रित्या डीप सीत आमी काडलें ना जाल्यार तेवटेंतल्यान दुसरी खंयची तरी कंट्री येवन ते डीप सीतले फिशींग जें आहा तें आनी कोण तरी करतलो. ताज्या खातीर हेतूंतल्यान नवीन टॅक्नॉलॉजी वापरून त्याचो फायदो आमी सगळ्यांनी जो पर्यंत करून घेयना. म्हणून म्हजी रिक्वेस्ट आसा की नवीन भुरगे ह्या वेवसायांत येवपाक जाय. तुमकां जो तेंको जायो म्हणजे तुमकां फायनान्शियल सपोर्ट, तुमकां टॅक्निकल सपोर्ट, तुमकां भितरलो जो इनोव्हेशनच्या बाबतींत जो सपोर्ट जाय तो सगळो सपोर्ट करपा खातीर सरकार, केंद्र सरकार म्हणजे इट इज मोदीचें सरकार आनी आमचें सरकार हे सातत्यान सपोर्ट करीत आयला. हाज्याय फुडें आनीक खूब मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतले. हांव इतकें सांगता आसतना
म्हणजे उरलेल्यो सगळ्या गजालींचो फायदो वेगवेगळ्या पद्दतीत आमच्या सगळ्या आज मोदीची गॅरंटी आसा. पयले फावटी आमच्या नुस्तेकार भावाक क्रेडीट कार्ड मेळटा. कोणी जर घेवंक ना जाल्यार बँकेत वचून घेयात आणि जर दिवंक ना जाल्यार मॅडमीक सांगात जाल्यार म्हाका येवन सांगात. ही मोदीची गॅरंटी आसा. आणि 1 लाख रुपया लोन म्हणजे शेतकार आसतलो, नुस्तेकार आसतलो, दूधकार आसतलो, ह्या तिगांयकू आज क्रेडीट कार्ड मेळटा. म्हणजे ताका आमी म्हणटा की विदाउट कोलॅटरल सेक्युरिटी लोन मेळटा. मिनिमम टू मिनिमम 1 लाख, मिनिमम टू मिनिमम. आमी जर आमच्या लोन काडपाक गेले आमकां आमचो भाव तरी लोन रावता गॅरंटर, भाव सुद्दां रावचो ना. तुवें 1 लाख रुपया भरलो जाल्यार म्हणटलो म्हाका भरचो पडटलो. पण हांगा गॅरंटी कोणाची? कोणाची गॅरंटी? मोदीची गॅरंटी. 1 लाख रुपया लोन. त्या खातीर पयल्यान पयली तुमी आपूण नुस्त्याचो वेवसाय करता म्हणून गव्हर्मेंटा कडेन ते कार्ड घेयात. ताज्या उपरांत तुमी बँकेत चलात, बँके कडल्यान तुमी PM कृषी कार्ड घेयात. त्या गॅरंटीचेर म्हणजे आमकां कोपरेचे पयशे घेवपाची गरज ना किंवा आमकां भाटकाराचे पयशे घेवपाची गरज ना. जेका 6% म्हणजे 60% रेट ऑफ इंट्रस्टान तुमी पयशे घेता एकदां. आनी चुकीचो वेवसाय केल्ल्या कारणान आमी त्रासान पडटा. ते न घेता बँके कडल्यान आमकां 4% म्हणजे 8य न्हू 4% रेट ऑफ इंट्रस्टान रेग्युलर जर आमी इंट्रस्ट भरीत जाल्यार 4%नूच आमकां पयशे मेळटा. आमी एकदां ह्या स्किमीचो अवेरनेस करिना. आनी हे कार्ड म्हणजे नुस्तेकार म्हणजे दादल्याकूच मेळटा अशें ना, बायलांकूय मेळटा. तुजो फक्त नुस्त्याचो वेवसाय आसपाक जाय आनी गव्हर्मेंट ऑफ गोवा कडेन नुस्तेकार म्हणून आनी तेज्या खातीर नुस्तेकार कम्युनिटींतलोच आसपाक जाय असो कांय ना. कोणूय जो आपूण नुस्त्याचो वेवसाय करता हो जर पारंपारीक रित्या आसत जाल्यार तेकाय ते मेळटा. म्हणून तर माननीय मोदीजी PM विश्वकर्मा योजना काडल्या. PM विश्वकर्मा योजना कोणा? ती नुस्तेकारा खातीर, फुलकारा खातीर, टेलरा खातीर, कुंभारा खातीर, चप्पल लायता तेज्या खातीर, परत वाड्याकारा खातीर, नेट करता तेज्या खातीर, अश्यो 18 ट्रेड, 18 जे वेगवेगळे बिझनेसीस आसले त्या 18 बिझनेसा खातीर PM विश्वकर्मा योजना आसा. आणि ह्या PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत जर कोणी करूंक ना रजिस्टर्ड जाल्यार आमच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मॅडमीच्या ऑफिसांतल्यान ते तुमकां सपोर्ट करून ते रजिस्टर्ड जातले. रजिस्टर्ड जाल्या उपरांत 17,500 रुपया ट्रेनिंग जाली काय ना, तेका आमी स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग म्हणटा. ट्रेनिंग जाल्या उपरांत 17,500 रुपया तुमच्या अकाउंटार जमा जातले. परत घेवपाक न्हू, तो टूल किट हाडपाक ब्युटिशियन सुद्दां आहा पळय न्हू, तेंच्यांनी रजिस्टर्ड केल्या जाता. आमी म्हालो म्हणटा ते आतां ब्युटिशियन जाली. फक्त पयलीं दादल्यांचेच केस कापे, आतां बायलांचे कापता ब्युटी पार्लर करता. दे आर कमिंग ऑल्सो अंडर दीस PM विश्वकर्मा योजना. 17,500 रुपया नॉन रिफंडेबल आहा, तुमी परत दिवपाचे ना. आणि हे जाल्या उपरांत तुमकां 1 लाख रुपया लोन मेळटा. आपले ब्युटी पार्लरूय जाय जाल्यार भितरल्यान सेटअप करपाक मेळटा. हे वेवसाय करपा खातीर आसा, जेणे करून मोदीच्या गॅरंटीचेर पयल्या वर्साक 1 लाख, दुसऱ्या वर्साक 2 लाख, तिसऱ्या वर्साक 3 लाख विथ द 4% रेट ऑफ इंट्रस्ट. हे सगळें करपाक म्हाका दिसता मोदीजीचो सपोर्ट सातत्यात आमकां सगळ्या जाणांक मेळ्ळा. आमी गेली 5 वर्स म्हणजे 5 टर्म भाऊ मोदीजीच्या म्हणजे देशाच्या सेवे खातीर आमी केंद्र सरकारात सदोदीत धाडीत आसा. फाटलीं 10 वर्सां भाऊ केंद्रात मंत्री म्हणून आसा. परत एकदा भाऊ तुम्ही सगळ्यांनी केंद्रात धाडचो. म्हणजे आमी म्हणटा की विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर तुमच्या सगळ्यांचो आतापर्यंत तेंको जो आसा वो भारतीय जनता पार्टीच्या कमळा खातीर आयला. हाज्याय फुडें तेंको तुमचें मत हे कमळाक मतदान आसचें. तुमचे सगळ्यांचे मत हे मोदीजी खातीर आसचें, भाऊ खातीर आसचें, म्हाज्या खातीर आसचें, मॅडमी खातीर आसचें. तुमचो सगळ्यांचो मोग सदोदीत भारतीय जनता पार्टी फाटल्यान आसा. तो आनिकूय बी वृद्धींगत जावचो. हांव चड बाकीच्या कामाचेर घोशणा करूं शकना कारण कोड ऑफ कंडक्ट. बट एक गजाल निश्चितच सांगता, आमी ज्या पद्दतीचें आमी काम करता सामान्यांतल्या सामान्य मनशाचें, मागीर तो नुस्तेकार आसूनी, शेतकार आसूनी, फुलकार आसूनी, अपंग आसूनी, विधवा भयण आसूनी, ह्या सगळ्यांचें काम करपा खातीर म्हणजे माननीय मोदीजी हे आपूण सेवक म्हणटा. त्या सेम धर्तीचेर आमी मोदीजीचे किंवा ह्या भारत सरकाराचे लोकांचे सेवक आसा. लोकां पर्यंत वचून सातत्यात आमी वेगवेगळी कामां करता. आमकां परत एकदां माननीय मोदीजीक विकसीत भारत करपाचें स्वप्न साकार करपाक ताका तेंको तुमी दिवचो. दितली काय ना? दितली काय ना? व्हडल्यान म्हणातात. चलो सगळे दोन्ही हात वयर करून, दोन्ही हात वयर करात. भारत माता की सगळ्यांनी दोन्ही हात वयर करपाक जाय. भारत माता की वंदे. फिर एक बार मेरा परिवार मोदी परिवार, मेरा परिवार. खूप खूप धन्यवाद. देव बरें करूं. प्रेसवाल्यांक आमी हांगाच एड्रेस करता. प्रेसवाल्यांनी फुडें